आता हा क्वेश्चन खूपच सोपा प्रश्न आहे. बघा इकडे ब्रॅकेटमध्ये 1/2 प्लस 2/3 प्लस 3/4 ब्रैकेट क्लोज डिवाइड मध्ये 5/6 आ रहा लक्षात. अब इसको कोई बच्चे क्या करेंगे, इसको काटापीटी चालू कर देंगे भाई. हाँ, इसको काटापीटी चालू कर. मैं बहुत से स्टूडेंट को ऐसे देखा हूँ कि प्लस को भी काटापीटी चालू कर दे. कैसे? अच्छा ये 3 है, ये 3 काट डालो, ये 2 है, ये 2 काट डालो. इसको समझता ही नहीं है उनको कि काटते कहाँ है, कब है. जब यहाँ इंटू रहता है, जेव्हा इथं गुणाकार हा चिन्ह राहील तेव्हाच आपल्याला काटता येईल. जर प्लस असेल तर आपल्याला कापता येणार नाही. पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. ओके. आता यांचा बेस समान नाही आहे, यांचा बेस समान करा एलसीएम ने. म्हणजे एलसीएम मध्ये ह्या तीनहीच्या भाड्यामध्ये लहानात लहान संख्या अशी कोणती आहे जी येणार 12. एलसीएम येणार इथं 12. मग इथं 12 कधी आला, साइन दोन्ही 12 तर इथं 6, 6 1 6 प्लस इथं कधी आला 4 गुणाकार घेतलं तेव्हा, मग इथं 4, 4 दुनी 8, मग इथं 3 तसाच इथं 3, 3 3 9. डिवाइड में क्या रहे 5/6 आला. अब देखो इसका सबका बेरीज कितना होता है, जल्दी बताइए. 9 अधिक 8 17, 17 अधिक 6 23, 23 भागीला 12. आता याला गुणाकार करा, 6 वर करा, 5 खाली करा. समझा. 6 1 6 साइन दुनी 12, 5 दुनी 10, म्हणजे आंसर किती आला 23/10, म्हणजे 2.3 आंसर आया है आपका. समझ में आया. 23/10 दैट मीन्स 2.3 आंसर. बहुत ही सरल क्वेश्चन है, बहुत ही जानदार क्वेश्चन है, छोटा सा क्वेश्चन है लेकिन दिमाग को हिलाने वाला क्वेश्चन है. समझ में आया. जिनका बेस बहुत ही अच्छा है वो बहुत अच्छे तरीके से सॉल्व कर पाएंगे, और जिसका बेस बिल्कुल भी कच्चा है तो उसको थोड़ा समय लगेगा. लेकिन निराश नहीं होना है. किसी को नहीं आता तो क्या निराश हो जाते कि भैया हमें तो आता नहीं, हम सॉल्व कैसे करेंगे. निराश तो बिल्कुल भी नहीं होना है. समझ में आया. प्रैक्टिस करिए, टेबल याद करिए, आपको एक न एक दिन जरूर आएगा. समझे.